नमस्कार मंडळी, प्रेमाने बोला. धन्यरंकारजी. आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय थंबनेलवरून तुमच्या लक्षात आलेलाच असेल. आजचा विषय आहे अवतारवाणी पद किंवा हरदेववाणीची पद किती आहेत आणि ती एखाद्या पदामध्ये त्याचं भरपूर असं काही विश्लेषण होऊन जातं की दुसऱ्या पदाची गरजच नाही वाटते, की त्याच पदामध्ये सगळं काही लिहिलेलं असताना सुद्धा एवढी अवतारवाणी का लिहिली असेल शहंशाजींनी, एवढी हरदेववाणी का लिहिली असेल बाबाजींनी. का तर मला गरज त्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी शिकण्याची आहे. का तर हे एवढं समजावून सांगण्याचं कार्य जे शहंशाजींनी केलं, बाबाजींनी केलं, ते फक्त आणि फक्त आपल्यासाठी आहे. आपल्यासाठी म्हणजे फक्त निरंकारी मिशनसाठीच नाही, तर प्रत्येक माणसासाठी. प्रत्येक माणसासाठी ती अवतारवाणी हरदेववाणी सांगते की देवाला पाहता येतं. सगळ्या संतांनी देवाला पाहून घेतलं, ते सद्गुरूच्या कृपेनं. आणि तुम्ही सुद्धा या सद्गुरूच्या कृपेनं त्या देवाला पाहून घेऊ शकता, ज्याची तुम्ही भक्ती करताय, ज्याची तुम्ही पूजा करतायत. म्हणून तर बाबाजी हरदेवानीमध्ये सांगतायत की जिसकी भक्ति जिसकी पूजा उसका ज्ञान जरूरी है, कहे हरदेव पहिले ईश्वर की पहचान जरूरी है. म्हणून आपण त्याला अगोदर ओळखू शकतो, हे हरदेवानी सांगते, हे अवतारवाणी सांगते. एकीकडे रामदास स्वामी म्हणतात की नाना देवांच्या नाना प्रतिमा लोक पूजिती धरुणी प्रेमा, ज्यांच्या प्रतिमा तो परमात्मा कैसा आहे ते आधी ओळखले पाहिजे. मग ते ओळखलंय का? जे सत्संगमध्ये आलेत त्यांनी ओळखलंय, पण जे भक्ती करूनही अजूनही देवाला ओळखलेलं नाही, त्यांना सुद्धा ओळखण्यासाठी हे योग्य ठिकाण आहे. का तर या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला तो देव दाखवला जातो. बऱ्याच लोकांना वाटत असते की देव पाहणं म्हणजे काय पोरचेष्टा आहे का, हे एवढं सहज काम आहे का? अहो, ते संत करू जाणे. संत कोणाला म्हणायचं? संतांनीच लिहून ठेवले हो की ज्यानी जाणिले भगवंत तया नाम बोली जे संत. ज्याने या भगवंताला जाणलंय ना, त्या सत्याची ओळख करून घेतली ना, त्याला संत म्हणायचंय. मग या भगवंताला जाणणं म्हणजे काय? तर ब्रह्मज्ञान, ब्रह्माचं ज्ञान, ह्या भगवंताबद्दल माहिती असणं. हा भगवंत कसा आहे हे जाणून घ्यायचं. ह्या चर्मचक्षुनी दिसत नाही, त्याला ज्ञानचक्षु लागतात. म्हणजे ह्या डोळ्यांनी भगवंत बघायची गोष्ट नाही, त्याला ते ज्ञान पाहिजे. ते ब्रह्मज्ञान दिलं की ते भगवंत आपोआप दिसायला लागतो. एवढा दिसायला लागतो, सगळीकडे दिसायला लागतो, कुठं नाही असं नाहीच, प्रत्येकामध्ये तोच. मग ती अवस्था आहे. ती अवस्था ज्यावेळेस संतांची होते ना, भगवंत प्राप्तीनंतर जो संत होतो ना, ज्याला भगवंताची प्राप्ती झाली. आता संतांची अवस्था काय? संत कोण माहित आहेत आपल्या सगळ्याला? येशू ख्रिस्त आहेत, संत तुकाराम महाराज आहेत, ज्ञानेश्वर माऊली आहेत, संत एकनाथ महाराज आहेत. ज्ञानेश्वर माऊलींची अवस्था काय केली माहिती आहे लोकांनी? अहो, खायला दिलं नाही, खायला अन्न. आणि आज त्यांच्या दिंड्या पालख्या घेऊन किती जय जयकार चालू आहे. म्हणून तर शहंशाजी म्हणतायत की आले तेव्हा कदर न केली, दीप मढ्यावर लावयेती. ज्यावेळेस आले ना, त्यावेळेस माणसाने समजून घेतलं नाही. आपणच होतो त्यावेळेसही, माणसंच होती की. ते कुणाला सांगत होते? किती त्रास दिला त्यांना लोकांनी. येशू ख्रिस्तांच्या हातापायामध्ये, डोक्यामध्ये पाय खिळे ठोकले लोकांनी, खिळे. तरी सुद्धा ह्या समाजाबद्दल, त्या लोकांबद्दल तळमळ होती की यांना भगवंताची जाण नाही, यांना अजून माहिती नाही. म्हणून तर संत सांगायचंच काम करत होते की भगवंताला पाहून घ्या, आलेल्या जन्माचं सार्थक करून घ्या. आणि त्या संतांनी, प्रत्येक संतांनी आपापला ग्रंथ लिहून ठेवला, स्वतःचे अनुभव लिहून ठेवले. मग गरज मला ते ग्रंथ वाचण्याची. तुकाराम गाथा काय सांगतो, ज्ञानेश्वरी काय सांगते, भगवद्गीता काय सांगते, सगळं गरज आहे वाचण्याची. आता ते वाचल्याशिवाय मला कळणार नाही. आणि त्याच पद्धतीनं अवतारवाणी काय सांगते आणि हरदेववाणी काय सांगते, हे सुद्धा मला वाचण्याची गरज आहे. ते वाचूनच मला कळणार आहे की शहंशाजींनी काय सांगितलं. एके ठिकाणी शहंशाजी म्हणतायत की मी म्हणतो मज प्रभू मिळाला, जगताचा नाही विश्वास, निज अनुभव मी स्वय सांगतो, फसविण्याचा नाही प्रयास. जीवन मुक्ती मला मिळाली हाच असे माझा दावा, जन्म मरण या पाशामधून सोडविले मी मम जीवा. ऐका जन हो सत्य कथन हे, जन्म मरण मज ना आता, अवतार म्हणे या यमधर्माची भीती मज नाही आता. काय अनुभव आहे?
संतांनी सुद्धा सांगितलं हो, देव घ्या फुका, देव घ्या फुका, न लगे रुका मोल काही. फुकट देव भेटतो म्हणतायत, फुकट. आणि तोच फुकटचा देव आम्हाला आता भेटला सुद्धा, पण कुठंतरी तो सहज मिळाला म्हणून आम्ही त्याला सहजमध्ये तर घेत नाही ना. का तर कसं आहे ना, एखाद्या वस्तूची जर आपण किंमत मोजलेली असेल ना, तर त्या वस्तूची किंमत आपण करतो सुद्धा. आणि एखादी वस्तू कुणी जर आपल्याला फुकट दिलेली असली ना, त्याची किंमत करत नाही आपण. मग कुठंतरी हे ब्रह्मज्ञान तर माझ्यासाठी तसं झालं नाही. सद्गुरूंना आत्ममंथन हा विषय कोणाला दिला? सत्संगी लोकांना दिला, समाजातील लोकांना नाही. आत्ममंथन मला करायचंय, मला सद्गुरू मिळाला, मला ब्रह्मज्ञान मिळालं, मला हा मोक्षाचा मार्ग दाखवला सद्गुरूंनी, पण त्या मार्गावर मला चलायचंय कसं? बाबाजी एके ठिकाणी हरदेवानीमध्ये सांगतायत की ब्रह्मज्ञान घेऊनच आहे आणि जीवनात ना उतरविले, लाभ तया नाही झाला, ना आनंदा मिळविले, केवळ ज्ञान घेतले म्हणजे सर्व काही प्राप्त होत नसे, कर्माविन मानव प्राण्या जीवन सार्थक होत नसे. मग आता ह्या मोक्षाच्या मार्गावर मला चालायचंय कसं? तर एकदम सुंदर कर्मानं, सुंदर कर्म. बाबाजी एके ठिकाणी हरदेवानीमध्ये लिहितात सुद्धा की सत्संग हे एक आहे उपवन, सद्गुरु ज्याचा असे माळी, जतन करीतो साऱ्या रोपांची, स्वतः करीतो रखवाली, निज कृपेचे खत टाकीतो, शिंपी प्रेमाची जलधार, मग ती पाने आणि डहाळी सर्वच दिसती हिरवीगार, रंगीबिरंगी तऱ्हेतऱ्हेची फुले हा निशिदीन फुलवितो, वादळ वाऱ्यापासून स्वतः नित्य रक्षण करीतो, कितीही सुंदर मोह कैसी बाग गुरुने सजविली, म्हणे हरदेव हिच्या वासाने सुगंधित दुनिया झाली. दुनिया झाली म्हणतायत. एवढी सुंदर बाग सद्गुरूनं फुलवली. मग मी सुद्धा त्या बागेतले एक फूल आहे. माझा सुगंध तर आहे ना. विचार, आत्ममंथन करायची गोष्ट आहे की मी सुद्धा त्याच बागेतले एक फूल आहे. माझा पण सुगंध तसाच दरवळतोय ना, हवा हवासा दुसऱ्यांना वाटतोय ना. खातर मला फक्त दुसऱ्याकडे बघायचं नाही, मला माझ्याकडे बघायचंय. माझ्यामध्ये काही नकोशा असणाऱ्या गोष्टी मला बाजूला करायच्यात. एक एक अवगुण मला काढून टाकायचा आहे. दरवेळेस सत्संगला जातो ना, विचार करायचा आहे आज एक तरी अवगुण मी घालवणार आणि दुसऱ्यांचे अवगुण नाही बघणार. बाबाजी एक ठिकाणी हरदेवानीमध्ये आपल्याला समजावतायत की अवगुण को अंधे का करके जो गुण को अपनाएगा, कहे हरदेव निश्चित है तू खुद गुण से भर जाएगा. मला अवतारवाणी काय शिकवते, हरदेवानी काय शिकवते हे मला वाचल्याशिवाय कळणार नाही. म्हणून मला दुसऱ्याच्यातले अवगुण बघायचे नाहीत, तर माझ्यामधले अवगुण बघायचेत आणि ते एक एक कमी करायचेत. आणि नक्कीच मी सद्गुरूला आवडणार आहे. मी सद्गुरूचा आवडता भक्त होणार आहे. सद्गुरूचा आवडता भक्त सद्गुरूला काहीतरी गिफ्ट वस्तू दिल्याने होणार नाही हो, तर सद्गुरूनं जे सांगितलंय ना ते केल्यानं होणार आहे. आणि ते होतं हो. म्हणतात ना, केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. म्हणतायत वाळूचे कण रगडिता तेल गळे. मला सद्गुरूंनी एवढं अवघड काम तर नाही सांगितलं. मला सद्गुरू फक्त म्हणतायत की कुछ भी बन मुबारक है, लेकिन पहिले तू इंसान बन. खातर माणूस बनणंच खूप अवघड झाले. सगळे दिसतायत माणसासारखे, पण माणूस मात्र नाही. म्हणून तर एके ठिकाणी शहंशाहजी म्हणतायत की माणसाहुनी पशु चांगला, नसती जर मानवी विचार, पक्षी उत्तम न राहुनी त्या कधी न ते करीती तक्रार. हाडे चर्म पशूंची आपुल्या अनेक कामाला येती, त्यांचे गुण स्वभाव मानवा बहुत अशी शिकवण देती. पशु मानवा माझी अंतर आहे इतुकेची अवतार, ब्रह्मज्ञान प्राप्तीचा केवळ मानवास आहे अधिकार. पशुमध्ये आणि मानवामध्ये फरक जर असेल कोणता, तर ह्या ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीचा फक्त आणि फक्त मानवाला अधिकार आहे. म्हणून तर म्हणतायत की सर्व जन्म शेवटी मनुष्य जन्म पावे पाटी, या परी उत्तम कीर्ती मी रचलीच नाही अर्जुना. कशासाठी? कशासाठी मला मानवाचा जन्म मिळालाय हो? ह्याचं असलं त्याचं तसलं करत बसण्यासाठी का धनदौलत कमवण्यासाठी? तर याच मानवाच्या जन्मामध्ये आल्यानंतरच फक्त आणि फक्त हा मोक्ष प्राप्त होऊ शकतो. हा 84चा फेरा चुकू शकतो. आणि हा मोक्ष मेल्यानंतर नाही हो, जिवंतपणेच प्राप्त करून घेता येऊ शकतो. मेल्यानंतर एकतर अविनाशी
नाहीतर 84. असो, दासीचा भाव फक्त एवढाच आहे की अवतारवाणी, हरदेवाणी, बाकीचे सगळे ग्रंथ सुद्धा, का तर शहनशाहजी सुद्धा सांगतायत की ग्रंथ पुरातन पहा वाचुनी, मागील साधू संतांचे, सद्गुरूने बदलून टाकिले लेख तयांच्या नशिबाचे. जे अवतारवाणी, हरदेववाणी तर वाचायचे, बाकीचे ग्रंथ सुद्धा वाचायचे की मला संतांनी नेमकं सांगितलं काय, मला करायला काय सांगितलं. कुठंतरी संतांचे उपदेश, शहनशाहजीचे, बाबाजीचे आदेश माझ्या थोडे तरी लक्षात आले ना, तरी माझं कर्म नक्कीच सुधरेल. दासीकडून बऱ्याच काही चुका होत असतील, तरी उदारंतकरणातून क्षमा असावी. दासीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या इतर सत्संगी बांधवांपर्यंत सुद्धा पोहोचवायला विसरत जाऊ नका. व्हिडिओला लाईक, हाय सुद्धा करत जावा. कमेंटमध्ये तुम्हाला काय आवडलं, काय नाही हे सुद्धा सांगत जावा. प्रेमाने बोला. धन्यनिरंकार.